नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात देवदर्शनाला आलेल्या भाविकांना पुजारी आणि सिक्युरिटी गार्डनं मारहाण केल्याचा प्रकार आज घडला आहे। देवस्थानच्या पुजाऱ्यांनी क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप महिला भाविकांनी केलाय। याबाबत खेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। विलेपार्ले मुंबई येथून विना शर्मा या कुटुंबासह देवदर्शनासाठी आल्या होत्या, त्यावेळी सदरचा हा प्रकार घडला। नेमका काय प्रकार घडलाय पाहूया। मुंबई से आए, विलेपार्ले से दर्शन करने आए थे भीमाशंकर मंदिर में। तो उन लोगों ने बोला कि पैसे से एंट्री होगी, तो हमने पैसे दिए वहाँ पे। तो उन्होंने बोला कि 10,000 रुपया दोगे तभी एंट्री होगी। हमारे पास वीडियो है, वीडियो में बोला और हमको मारा, बच्चों को मारा, मेरे को मारा, हम लोग सबको चारों जन को मारा। दुपट्टे खींच लिए। आप सर प्लीज़, हम लोग ने FIR दर्ज करवाई है और हम चाहते कि प्लीज़ हमें न्याय मिले, वो पंडित जी को कड़ी से कड़ी सजा मिले। सर हम भीमाशंकर मंदिर में गए थे, वहाँ के पंडित जी ने हमसे 10,000 रुपया मांगे और मेरे को और इसको जोर जोर से मारा और इनको मारा, हमको धक्के मार के बाहर मंगा दिए। बोले कि 10,000 रुपये देने जाओ। और जो पंडित जी थे पीछे के दरवाजे पे सर हम लोग को दुपट्टे खींच लिए। वहाँ के वीडियो में भी है, हम लोग को भी, हमारे पास भी सारे वीडियो हैं हमारे फ़ोन में, सबको पता है। सबने बोला कि इनको जाने दो, मगर सर उन्होंने हमारी दुपट्टी खींची, हमको मारा, सब हम लोग चारों जन को मारा उन लोग ने और घर दरवाजे से बाहर निकाल दिया। चाकणमधील मुटकेवाडी येथे एका तरुणीचा घरात मृतदेह मिळून आला। या प्रकरणी एका तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित तरुणीने लिहिलेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीवरून प्रकाश सातपुते वय वर्ष 31 राहणार मुटकेवाडी चाकण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लग्नाचे आमिष दाखवत प्रियकराने तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला। या त्रासाला कंटाळून तरुणीने सदरचे कृत्य केल्याची बाब समोर आली आहे। मृत्यूपूर्वी तरुणीने चिठ्ठी लिहून ठेवली होती। ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर अवजड वाहने धोकादायक पद्धतीने अवजड मालाची वाहतूक करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत। त्यामुळे अशा अवजड वाहतुकीला लगाम लावण्याची मागणी होत आहे। यंदाच्या वर्षातले पहिले आवर्तन धरणातून सोडण्यात आले आहे। भामा नदी वाहू लागली आहे। काळूस जवळ संगमेश्वर मंदिरापाशी धरणातून पाणी पडताना विहंगम दृश्य पाहावयास मिळत आहे। चाकण तळेगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येत आहेत। धक्कादायक म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियमच्या चाकण MIDC भागातील म्हाळुंगे ते खालुंब्रे तालुका खेड दरम्यान असलेल्या प्रकल्पाच्या बाहेर गॅस सिलेंडर भरलेले ट्रक रस्त्यावर उभे करण्यात येत आहेत। मोठ्या वर्दळीच्या रस्त्याला लागूनच ही धोकादायक पार्किंग होत असल्यानं या ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या अपघातांचीही शक्यता आहे। प्रशासनानं या धोकादायक पार्किंग बाबत डोळ्यावर कातडे ओढलेत। चाकण MIDC आणि तळेगाव मुंबई शिक्रापूर नगरकडे जाणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यांवर दिवस रात्र मोठी रहदारी असते। रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या अशा वाहनांमुळे आजवर अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात येथील अनेक भागात झाले। राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातून अनेक ट्रेलर कंटेनर्स चाकण MIDC येतात। लांबी आणि रुंदीने मोठे असलेले कंटेनर धोकादायक पद्धतीने रस्त्यालगत उभे करण्यात येतात। त्यामुळे अनेकदा अपघात झाले। अनेक निरपराध अपघातात ठार किंवा कायमचे जायबंदी झालेत। प्रशासनानं तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची मागणी आता होतीये। चाकण वासुली फाटा रस्त्यावर आंबेठाण येथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या चेंबरवर लोखंडी प्लेट टाकून वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय।
चाकण शहर आणि चाकण MIDC टप्पा क्रमांक 2 ला जोडणाऱ्या चाकण वासुली फाटा रस्त्यावरील वाहतूक एका लोखंडी प्लेटवर होत असल्यानं प्रवासी आणि स्थानिक नागरिक आता संताप व्यक्त करतात। खेड तालुक्याच्या नवनिर्वाचित आमदारांनी खेड तालुक्यातील स्थानिकांना उद्योगात नोकऱ्या द्या अशी मागणी आता थेट विधानसभेत केल्यानंतर पुन्हा एकदा स्थानिकांच्या रोजगाराचा विषय ऐरणीवर आला। खेड तालुक्यात स्थानिकांच्या पाठीशी खऱ्याखुऱ्या खंबीर राजकीय पाठबळाचा अभाव, काही कंपन्यातील मागील अनेक वर्षांपासून स्थानिकांचा आवाज दडपण्यासाठी पोचलेले गुन्हेगार यामुळे वारंवार स्थानिकांना नोकऱ्यात प्राधान्य देण्याची मागणी करूनही भूमिपुत्रांची वाताहत चाकण औद्योगिक क्षेत्रात थांबलेली नाहीये। मोठ्या प्रमाणावर उद्योग येऊनही उद्योगांनी नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना स्थानच मिळणार नाही यासाठी काही कंपन्या आणि त्यांचे हस्तक कसोशीनं प्रयत्न करत असल्याचं धक्कादायक प्रकार वारंवार समोर येत आहे। मागील 25 वर्षात काही राजकारणी मंडळी स्थानिकांना नोकऱ्यात आणि वेगवेगळ्या कामांमध्ये प्राधान्य द्या अशी वरवरची मागणी करीत असले तरी त्याआडून त्यांची वेगळीच मागणी असल्याची स्थिती समोर आली आहे। एकीकडे स्थानिकांसाठी भांडत असल्याचं दाखवून दुसरीकडे अनेक राजकारणी मंडळींनी कंपन्यांकडून आपले इस्पित साध्य करून घेतलंय। एकूणच या स्थितीमुळे स्थानिकांना उद्योगातील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळत नसल्याची बाब समोर येते। चाकण औद्योगिक क्षेत्रात बड्या राजकीय पाठबळावर काही मंडळींची जोरदार सुरू असलेल्या कामगार ठेकेदारीमुळे भूमिपुत्रांची होणारी वाताहत अद्याप थांबण्याची चिन्हे नाहीयेत। गुन्हेगारी आणि राजकीय क्षेत्रात असलेल्या ठेकेदार मंडळींना आपल्या पदरी पोहोचून कंपन्यांनी आपले इस्पित पद्धतशीरपणे साध्य केलंय। वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, स्थानिकांचे प्रश्न, सामाजिक स्वास्थ्य, शैक्षणिक उपक्रम, पाणी पुरवठा, रोजगार, वृक्ष संवर्धन या कोणत्याही स्थानिक प्रश्नांमध्ये कोणत्याही कारखानदारांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं नाही किंवा त्या समस्या सोडवण्यासाठी मदतीचा हात पुढे केलेला नाहीये। उलट संपूर्ण परिसरातील शेती सुजलाम सुफलाम करण्याची क्षमता असणाऱ्या भामा आसखेड धरणातील पाण्याचा लाभ औद्योगिक भागालाच अधिक होत असून अनेक कंपन्यांच्या थेट उत्पादन प्रक्रियेत लाखो लिटर पाणी वापरण्यात येत आहे। स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्या असा नवीन आमदारांचा आवाज थेट विधानसभेत घुमल्यानं स्थानिकांना कामावर घ्यायचं नाही या आजवरच्या स्थितीत पुढील काळात बदल होण्याची अपेक्षा स्थानिक भूमिपुत्रांना आहे। करून मोठी MIDC या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये आहे, त्यामध्ये कामगार वर्गाला स्थानिक कामगारांना न्याय मिळणं गरजेचं असून स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा न्याय मिळावा। शनिवारी 21 डिसेंबर नंतर रविवारी 22 डिसेंबर रोजी देखील खेड तालुक्यातील नागरिकांना दाट धुक्याचा अनुभव आला। भैरवनाथ कबड्डी संघ वडगाव घेणंद संघाची अष्टपैलू खेळाडू सोनाक्षी विलास बवळे हिची सांगली या ठिकाणी होणाऱ्या 51व्या कुमार कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणीसाठी निवड झाली आहे। पिंपरी चिंचवड विभागातील कुमारी गट मुलींच्या अंतिम संघात निवड झाल्याबद्दल खेड तालुक्यातून तिचे अभिनंदन होत आहे। हेलिकॉप्टरने संत तुकाराम महाराज यांचे वैभवी पवित्र पादुका बोटाच्या दिशेने मार्गस्थ झाले असून विविध मंदिरावर हरिनाम गजरात पुष्पवृष्टी करण्यात येत आहे। जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन वर्षानिमित्त आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका श्री संत तुकाराम महाराज मंदिर येथून पुणे येथील कोरेगाव हेलिपॅडवरून संगमनेर येथील बोटा या ठिकाणी रविवारी हेलिकॉप्टरने हरिनाम गजरात रवाना झाल्या। पुणे ते बोटा या दरम्यान विविध मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली। आज साक्षात जगद्गुरू तुकोबारायांचे पादुका या देहूतून अभिषेक आणि आरती करून बोटा या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहोचणार आहेत। हा मोठा सोहळा आपल्या माध्यमातून आपला प्राप्त झालेला आहे। बोटाचे जे साधक मंडळी असतील त्या आणि इतर जी मंदिरामध्ये साक्षात तुकोबारायांच्या पादुकांच्या माध्यमातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे। सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती। रामकृष्ण। प्रियदर्शनी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज वाकी खुर्द या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुल राजगुरुनगर या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला।
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतुल देशमुख, प्रशालेचे अध्यक्ष महेंद्र सिंग आदी उपस्थित होते। खेड तालुक्यातील राजगुरुनगरमधील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षपदी बाळासाहेब सांडभोर यांची निवड करण्यात आली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।